मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, फायनान्स सेक्टर असेल, केमिकल सेक्टर असेल किंवा IT सेक्टर असेल, ह्या तिन्ही सेक्टरमध्ये आपल्याला गुंतवणुकीच्या संधी सध्या उपलब्ध आहेत. बरेच असे शेअर आहेत की जे आपल्याला सध्या गुंतवणुकीच्या संधी देत आहेत आणि ह्या शेअरमध्ये जर गुंतवणूक केली तर आपल्याला भविष्यामध्ये चांगले रिटर्न मिळू शकतात. आज ह्या व्हिडिओमध्ये आपण फायनान्स सेक्टरमधल्या कोणत्या कंपन्या आहेत ज्याच्यामध्ये की गुंतवणुकीच्या संधी आहेत ते आपण बघणार आहोत. पण व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आजचं मार्केट बघू. आजचं मार्केट जर पाहिलं तर 443 अंकाची वाढ आहे. BSE सेन्सेक्समध्ये निफ्टी 50 131 अंकाची वाढ आहे. निफ्टी बँक 232 तर निफ्टी मिड कॅप 555 अंकानं वाढलेलं आपण बघू शकतो. आज मार्केट चांगलं वाढलेलं आहे आणि निफ्टी IT जवळपास निफ्टी स्मॉल कॅप 100मध्ये जवळपास 1.5% वाढ आहे इथं बघू शकता. आणि त्याच्यानंतर जर पुढं पाहिलं तर निफ्टी ITमध्ये जवळपास 2% वाढ आपण इथं बघू शकतो. म्हणून सांगतो की फायनान्स सेक्टर, IT सेक्टर आणि केमिकल सेक्टरमधल्या अंडरव्हॅल्यूड ज्या कंपन्या मिळतात त्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली तर आपण चांगली रिटर्न भविष्यामध्ये मिळू शकतात. तर ह्या कंपनीबद्दल तुम्ही विचार करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4 कंपन्या बघणार आहोत. 4ही कंपन्या चांगल्या आहेत. तुम्ही जर अजून गुंतवणूक केली नसाल अशा क्षेत्रामध्ये तर ह्या कंपनीबद्दल तुम्ही विचार करू शकता. आजचं मार्केटमध्ये आपण पाहिलं तर आजचा व्यापार जो आठवड्याच्या पहिल्या दिवशीचा आहे तो बाजारात उत्साह होता. सेन्सेक्स निफ्टी विक्रमी बंद झालेला आपण बघू शकतो. IT शेअर्सच्या वाढीमुळे सेन्सेक्स 443 अंकांनी वाढला व गुंतवणूकदारांनी एका दिवसात 4 लाख कोटी रुपये कमावले. आज पोर्टफोलिओ चांगला प्लस झाला होता. तुमचा पोर्टफोलिओ कसा प्लस होता आणि किती टक्क्यानं प्लस होता हे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आज आपण जे शेअर पाहणार आहोत त्याच्यामध्ये होम फर्स्ट फायनान्स 1127 वर ट्रेड करत आहे. हा शेअर जेव्हा 800च्या खाली आला होता ज्यावेळेस निवडणुकीचे निकाल होते त्यावेळेस आपण व्हिडिओ पण बनवला होता की हा शेअर चांगले रिटर्न आपल्याला बनवून देऊ शकतो. 8.80% वाढलेला आज आपण बघू शकतो. हा 12%च्याही पुढं वाढला होता आणि 8.80%ला हा बंद झालेला आपल्याला पाहायला मिळते. 10,000 करोडचं फक्त मार्केट कॅप आहे. 32.8चा PE पाहायला मिळतोय. ROC 11.2, ROE 15.5चा पाहायला मिळतोय आणि फेस व्हॅल्यू 2ची आपल्याला पाहायला मिळते. EPS जर पाहिले तर EPS कंटिन्यू वाढलेले आहेत आणि मिडियन PEच्या खाली कंपनी ट्रेड करत होती. इथं त्यावेळेस आपण व्हिडिओ बनवला होता ज्यावेळेस निवडणुकीचा निकाल होता आणि पडल्या होत्या कंपन्या त्यावेळेस तिथून थोडासा EPS आता थोडासा वर आलेला आहे. तरीही मिडियन PEच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे. ह्या कंपनीचे सेल्स जर पाहिले तर मार्च 2013 पासून 6 करोडचे सेल्स 1157 करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट जे -1 करोड होतं ते आता 306 करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे. आणि सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आणि चांगली पाहायला मिळते. त्यामुळे स्टॉक प्राईस CAGRही आपल्याला इथं तसेच चांगले पाहायला मिळतील. 3 वर्षाचे 25% आणि चालू वर्षामध्ये 32%चा CAGR मिळालेला आहे. तरीही प्रॉफिट ज्या पद्धतीनं वाढलेलं आहे त्यापेक्षा CAGR इकडं कमी मिळाला आहे. म्हणजे अजूनही कंपनी आपल्याला चांगले रिटर्न बनवून देऊ शकते. रिझर्व जर पाहिलं तर 2100 करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर 7,000 करोडचं कर्ज असलेलं पाहायला मिळते. फायनान्स क्षेत्रामध्ये कर्ज आपण सोडून देत असतो. इथं जर पाहिलं तर आपण इथं चर्चा केली होती ज्यावेळेस 800च्या खाली कंपन्या इथं आल्या होत्या त्यावेळेस चर्चा केली होती. आता तिथून बरीच कंपनी 1126 वर ट्रेड करत आहे आणि हा जो तिचा हे आहे रेजिस्टन्स होता तो तिनं पार करून वर गेली होती कंपनीचा आणि खाली आता जर पाहिलं तर हा जो रेजिस्टन्स आहे त्याच्यावर सपोर्ट घेऊन कंपनी आता पुन्हा वर गेलेली पाहायला मिळते. तर ज्यांना पुढं अजून जास्त इथून ब्रेकआउट जो झाला आहे तो ब्रेकआउटचा फायदा अजून ते घेऊ शकतात कारण कंपनी इथूनही आपल्याला चांगले रिटर्न बनवून देऊ शकते. तर ह्या कंपनीबद्दल कारण कंपनी अंडरव्हॅल्यूड आहे, अजूनही वर जाण्याची क्षमता ह्या कंपनीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढं पाहू. पुढची कंपनी आहे क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण बँक. होम फर्स्ट फायनान्सपेक्षा ही अजून तेवढी पळाली नाही पण अजून एक क्षमता आहे. 4.38% ही वाढलेली आपण इथं बघू शकतो. हिचे मार्केट कॅप 21,997 करोडचा आहे. स्टॉकचा PE 15, ROC 14, ROE 24.8 आणि फेस व्हॅल्यू 10ची म्हणजे भविष्यामध्ये हा स्प्लिट होऊ शकतो. EPS जर पाहिले तर कंटिन्यू कंपनी प्रॉफिट जनरेट करत आहे 2022 पासून. तर
तिथून कंपनी कंटिन्यू प्रॉफिट जनरेट केल्यामुळं EPSही कंटिन्यू वाढलेत आणि मीडियन पीच्या कंपनी खाली ट्रेड करत असलेली इथं आपण बघू शकतो. त्यामुळे कंपनी अंडर व्हॅल्यूड आहे. ही कंपनी आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकते. रिझर्व जर पाहिलं तर 88 करोडचं रिझर्व होतं 2013ला. नाही, रेव्हेन्यू जर पाहिले तर 88 करोडचे रेव्हेन्यू आहेत आणि 5167 करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे. नेट प्रॉफिट जर पाहिलं तर 8 करोडचं नेट प्रॉफिट 1446 करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे. इथं बघा सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे, चांगली आहे. म्हणून स्टॉक प्राईस CAGR आहे आपल्याला चांगले मिळणार आहेत. 10 वर्षाचा इथं जर 56% आपल्याला प्रॉफिट ग्रोथ आहे तर आपल्याला 56%पेक्षा जास्त इथं CAGR मिळायला पाहिजे. 5 वर्षाचा 21% मिळाला आहे, 3 वर्षाचा 22% मिळाला आहे, तर 3 वर्षाचा CAGR इथं 117% आहे. म्हणजे अजूनही कंपनी आपल्याला चांगले रिटर्न बनवू देऊ शकते. कंपनी अजूनही चाललेली नाही. रिझर्व जर पाहिलं तर 411 करोडचं रिझर्व आहे. कर्ज जर पाहिलं तर 21,000 करोडचं कर्ज आहे. कंपनीवर कर्ज जास्त आहे कारण फायनान्स सेक्टरमधल्या कंपन्या आपण पाहत आहोत आणि वारंवार हा सपोर्ट घेऊन कंपनी वर चाललेली आहे. सपोर्टपासून जास्त वर गेली नाही, 1379 वर ट्रेड करत आहे. इथून जर कंपनी वर गेली तर 1800च्या वर ही कंपनी जाऊ शकते. तर ह्या कंपनीबद्दलही तुम्ही विचार करू शकता. पुढची कंपनी आहे SBFC फायनान्स. 84 रुपयावर ट्रेड करत आहे. आज जवळपास 2% वाढलेली आपण इथं बघू शकतो. मार्केट कॅप 9,000 करोडचं मार्केट कॅप आपल्याला पाहायला मिळते. स्टॉकचा P 38 आहे, ROC 10.9, ROE 10.5 आणि फेस व्हॅल्यू 10ची आपल्याला इथं पाहायला मिळते. हिचे EPS आपण बघू शकतो. जेव्हापासून लिस्ट झाली कंटिन्यू कंपनी प्रॉफिट जनरेट करत आहे. फक्त हे एक क्वार्टर थोडंसं प्रॉफिट कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळते आणि मीडियन P जो आहे इथं मीडियन P जो आहे तो मीडियन Pच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे. म्हणजे कंपनी आपल्याला अंडर व्हॅल्यूडमध्ये मिळत आहे. ह्या कंपनीचे रेव्हेन्यू जर पाहिले तर 177 करोडचे आहेत मार्च 2019ला आणि 1019पर्यंत कंपनी घेऊन आली. नेट प्रॉफिट 24 करोडचं 237 करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आपल्याला इथं पाहायला मिळते. सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ ही दोन्हीही आपल्याला इथं डबल डिजिट आणि चांगली पाहायला मिळते. त्यामुळे स्टॉक प्राईस CAGR ही आपल्याला इथं चांगले पाहायला मिळतात. कंपनी नवी लिस्ट झाली त्याच्यामुळे आपल्याला इथं CAGR आपल्याला पाहायला मिळत नाहीत. इथं राहिलं बघायचं अजून आपल्याला रिझर्व बघायचं राहिलं. कंपनीचं रिझर्व जर पाहिलं तर आपण इथं बघू शकतो. हे रिझर्व आहे 1700 करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज कंपनीवर 3,996 करोडचं कर्ज पाहायला मिळते. चार्ट बघितला तर जेव्हा लिस्ट झाली जिथं लिस्ट झाली जवळपास तिथंच कंपनी आता ट्रेड करत आहे. तर ही कंपनी अंडर व्हॅल्यूड आहे, चांगले प्रॉफिट जनरेट करत आहे. त्यामुळे इथून कंपनी वर जाऊ शकते. तर ह्या कंपनीला तुम्ही खरेदी करण्याचा विचार करू शकता अभ्यास करून. पुढची कंपनी जर पाहिली तर आवास फायनान्स. आपण जवळपास 1350 ह्या कंपनीला सांगत आहोत. 1867 वर ही ट्रेड करत आहे आणि हिचं मार्केट कॅप जर पाहिलं तर 14,779 करोडचं मार्केट कॅप आपल्याला पाहायला मिळते. 30चा PE आहे. 400 बुक व्हॅल्यू 477ची आहे आणि ROC 9.91, ROE 13.9 आणि फेस व्हॅल्यू 10ची आपल्याला पाहायला मिळते. इथं EPS बघा कंटिन्यू EPS ह्या कंपनीचे वाढलेले आहेत. म्हणजे कंपनी प्रॉफिट कंटिन्यू जनरेट करत आहे. तरीही कंपनी आपल्याला मायनसमध्ये मिळत आहे. मीडियन P जो आहे तो 45.5चा आहे आणि 30च्या जवळ कंपनी ट्रेड करत असलेली पाहायला मिळते. प्रॉफिट जनरेट करूनसुद्धा कंपनी खाली मिळत असेल तर अंडर व्हॅल्यूड आहे. त्यामुळे अशी कंपनी आपल्याला चांगले रिटर्न बनवून देऊ शकते. रेव्हेन्यू जर पाहिले तर 18 करोडचे रेव्हेन्यू 2013ला 2018पर्यंत आलेत आणि प्रॉफिट 2 करोडचं जे होतं ते आता 491 करोडपर्यंत आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे आणि इथंही स्टॉक प्राईस CAGR आपल्याला चांगलेच मिळायला पाहिजेत, जे की 3 वर्षाचे -12% आहेत. म्हणजे कंपनी चाललेली नाही, डिस्काउंटमध्ये कंपनी मिळते आणि ही कंपनी आपल्याला येत्या काही दिवसामध्ये म्हणजे काही वर्षामध्ये आपला पैसा कितीतरी पट बनवू शकते असं आकड्यावरून आपल्याला दिसत आहे. रिझर्व जर पाहिलं 3,694 करोडचं रिझर्व आहे. कर्ज जर पाहिलं तर 12,000 करोडचं कर्ज आपल्याला पाहायला मिळते आहे. चार्ट बघा डाऊन ट्रेंड जो चालू होता इथं तो इथं बंद झाला आणि इथं ब्रेकआउट देऊन कंपनी वर आली आणि त्याचाच सपोर्ट घेतलेला आपल्याला इथं पाहायला मिळते. मोठं करून दाखवतो. इथं बघितलं तर कंपनी आता सध्या हा जो रेजिस्टन्स होता त्याला ब्रेकआउट देऊन वर गेली आणि जवळ तिथंच सपोर्ट घेत आहे. मागच्या 3 आठवड्यापासून कंपनी इथंच
ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि इथून कंपनी पुन्हा आता याचा सपोर्ट घेऊन वर जाऊ शकते, कारण कंपनीचे आता हे जर पाहिलं आपण तर हळूहळू कंपनी वर चाललेली आहे. हे जर ब्रेकडाऊन जे होतं हे मागच्या वेळेस तिथंही आपण व्हिडिओ बनवला होता. इथं एकदम जेव्हा कंपनी 1400च्या खाली ट्रेड करत होती त्यावेळेस हे व्हिडिओ बनवला होता की ही कंपनी चांगला पैसा बनवून देऊ शकते. तर आता तिथून कंपनी 1800च्या जवळपास आलेली 1849वर ट्रेड करत आहे. इथूनही कंपनी आता पुढं जाऊ शकते, कारण इथून ती वर गेली, इथं काही दिवस ती खेळली, पुन्हा इथून वर गेली, आता इथं काही दिवस ती खेळेल आणि इथून पुन्हा वर जाऊ शकते. तर ह्या चारही कंपन्या मित्रांनो चांगल्या आहेत, आपल्याला चांगले रिटर्न बनवून देऊ शकतात. तर ह्या कंपन्याबद्दल तुम्ही विचार करू शकता, अभ्यास करू शकता. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये फायनान्स सेक्टर नसेल तर ह्यापेक्षाही अजून बऱ्याच कंपन्या जशी बजाज फायनान्स आहे, त्याच्यानंतर 5 स्टार फायनान्स आहे, तर ह्या कंपन्या अजूनही दुसऱ्या आहेत की ज्या आपल्याला भविष्यामध्ये चांगले रिटर्न देऊ शकतात, कारण यांची ग्रोथ चांगली आहे, प्रॉफिट ग्रोथ, सेल्स ग्रोथ चांगली आहे आणि भविष्यामध्ये ह्या कंपन्या आपल्याला चांगले पैसे बनवून देऊ शकतात. तर ह्या कंपन्याबद्दल तुम्ही विचार करा. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये फायनान्स क्षेत्र नसेल तर ह्या कंपन्यापैकी एखादी कंपनी तुम्ही घेऊ शकता. व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे. या कंपन्यावर तुम्ही अभ्यास करून खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे. व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.